जगभरात नेहमीच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती घडत असतात आणि अगदी अलीकडेच म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झालाय, ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि कित्येक लोक जखमीही झाले आहेत. पण जगभरात याआधी यापेक्षाही अधिक तीव्रतेचे भयंकर भूकंप झाले होते. पण कोणते होते ते भूकंप? एक 1960 साली व्लादिमिया चिली येथे आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप झालेला. त्याची तीव्रता 9.5 इतकी नोंदवली गेली होती, ज्यामध्ये सुमारे 1655 लोकांचा मृत्यू झालेला. 2 1964 साली दुसरा सर्वात मोठा भूकंप अमेरिकेतील अलास्का येथे झाला होता, ज्याची तीव्रता 9.2 होती, ज्यामध्ये 128 लोकांचा मृत्यू झालेला. 3 2004 साली इतिहासातील तिसरा आणि सर्वात मोठा भूकंप सुमात्रा अंदमान बेटांवर झालेला, याची तीव्रता 9.1 इतकी होती आणि या भूकंपाचे धक्के भारत, श्रीलंका, थायलंडसह दक्षिण पूर्व आशियातील 10 देशांमध्ये जाणवले आणि भूकंपानंतर आलेल्या सुनामीमध्ये 3 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. 4 2011 साली जपानमधील तोहोकू येथे 9.1 तीव्रतेचा भूकंप झालेला, ज्यामुळे सुनामी येऊन सुमारे 15,700हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला, तर 4,600हून अधिक लोक बेपत्ता झालेले. 5 2010 साली मौले चिली येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता ही 8.8 होती, ज्यामध्ये 500हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आणि या भूकंपामुळे ही सुनामी आली होती. 6 1950 साली भारतातील आसाम आणि चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला. या भूकंपात भारतात सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झालेला, तर दोन्ही देशांमधील मृतांची संख्या ही सुमारे 4800 इतकी होती. 7 2015 साली नेपाळ येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता ही 8.1 एवढी होती, तर त्यात सुमारे 8000हून अधिक लोकांनी आपला जीव गमावलेला आणि भारत, चीन, बांगलादेश, पाकिस्तानमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर एकूणच काय, तर निसर्गाची अवकृपा होते तेव्हा माणूस हतबल असतो. त्यामुळे निसर्गाची काळजी घेऊया, निसर्गाला जपूया आणि पर्यायाने स्वतःलाही सुरक्षित ठेवूया.